चला तर मग आज आपण बोलूया की आपली एमपीएससीची एक्झाम पोस्टपोन होणार आहे का झालेलीच आहे. हां, कारण आता आपल्याला कळते की कालच आपल्याला सगळ्यांना न्यूज आली की आपली जी यूपीएससीची एक्झाम होती ती पोस्टपोन झाली. आणि एक तुम्हाला सांगतो की यूपीएससी अशी एक्झाम आहे की जी कंपल्सरी त्यांनी घेतातच नाही का. अतिशय एक्स्ट्रीम कंडिशन्सलाच त्यांनी पोस्टपोन करतात यूपीएससी. जेव्हा कोरोना होता लिटरली काय म्हणतो वेन द होल वर्ल्ड वॉज डाईंग, तरी पण यूपीएससी झाली. ऑफकोर्स टायमावर नाही झाली, ती पोस्टपोन झाली पण झाली. म्हणजे आणि त्यावेळी म्हणजे आपली राज्यसेवा होती ती पूर्ण पुढे ढकलत गेली, पण यूपीएससी झाली. तर तशी एक्झाम जी कधीच हालत नाही ती पण जर 20 दिवस पुढे गेली, मग आपली एमपीएससी काय चीज आहे ना. बघू त्याबद्दल बोलूया आज. हां, अजून काय बघा, हे टॉपिक्स आहेत आणि हे आपण ह्या 4 विषयांवर बोलणार आहे. आपली न्यू एक्झाम डेट काय असणार, एमपीएससी नक्की काय काय कामं करते म्हणून आपल्याला इतका वेळ लागू शकतो, मेसेज टू न्यू कॅन्डिडेट ज्यांनी कदाचित आत्ता अभ्यास सुरू केलाय 6 महिने किंवा 1 वर्ष त्यांच्यासाठी, आणि नाव वॉट की आत्ता सध्या आपण काय करू शकतो. हां, आणि चला हे व्हिडिओ सुरू होण्याच्या आधी सांगतो की आपण टेलिग्राम जॉईन करा. आपण टेलिग्रामला दररोज मॅथ्सचे गणित घेतोय, ठीक आहे. 75 हार्ड. सी आता यूपीएससी पोस्टपोन झाली. आता काय होतं की इलेक्शन बरोबर ज्या दिवशी संपतं त्यानंतर पुढच्या दिवशी बरोबर यूपीएससी होती आणि पोस्टपोन झाली. काय आता ह्याच्यावरनं काय कळतं, आता हे का केलं असणार. सिंपल गोष्ट आहे. समजा जर कोण तामिळनाडूचा जर माणूस आहे आणि तो यूपीएससीचा तयारी करतोय, म्हणजे तो असणार दिल्लीला. हां, आणि जर काय म्हणतो आणि जर समजा मतदान त्याचं 25 तारखेला आलंय आणि यूपीएससी त्याच्या पुढच्या दिवशी आहे, तर तो मतदानाला प्राधान्य देणार का? ऑफकोर्स नाही देणार. तो म्हणणार माझं करिअर इम्पॉर्टंट आहे. आणि ह्या गोष्टीमुळे काय केलं, ह्या गोष्टीमुळे यूपीएससी पोस्टपोन केली. ह्याचा अर्थ काय की जेव्हा इलेक्शन लागतं तेव्हा सगळ्या गोष्टी थांबवल्या जातात, पहिली गोष्ट. आणि दुसरं काय असं असते की एक्झाम सेंटर जेव्हा घेतो त्यावेळी शाळा अवेलेबल लागतात, पोलीस अवेलेबल लागतात, स्टाफ अवेलेबल लागतो. आणि हा सगळा तर कुठं जाणार आहे, हा सगळा जाणार इलेक्शनच्या कामाला, बरोबर. त्यामुळे आता आपली एक्झाम कितीला आहे, आपली एक्झाम 28 एप्रिलला आहे, बरोबर, राज्यसेवा. आणि इलेक्शन सुरू होतात कधी 25 की 26 एप्रिलला सुरू होतात. साधी गोष्ट आहे. इलेक्शन सुरू झाल्यावर कधीच एक्झाम होणार नाही, काही होऊ दे. मी तुम्हाला म्हणजे काय म्हणतो लिहून देतो, शक्यच नाही. त्यामुळे गॅरंटी आपली एमपीएससी राज्यसेवा पण पोस्टपोन होणार. आणि हे ना अतिशय वाईट आहे. का माहिती आहे का की नॉर्मली त्यामुळे आधी 2019 जेव्हा इलेक्शन होते ह्यांनी प्रिलिम्स काय फेब्रुवारीत घेतलेली, आणि ह्यावेळी जर तसं झालं असतं तर बरं झालं असतं. का माहिती आहे का, समजा एकदा एक्झाम झाली, काय जणांना खूप जास्त पडतील, काय जण कमी पडणार. म्हणजे कमी पडणार ते ना 10 दिवस वाया जातील त्यांचे डिप्रेशनमध्ये. पण त्यानंतर काय होईल, त्यानंतर एकदाच मोकळ होतील. चला मला जर एमपीएससीच करायचं तर मी 25ची तयारी करायला लागेल, रिटर्नचा अभ्यास सुरू करेन. पण आता परत एक्झाम पोस्टपोन झाले. आणि आता आपण बघू की आपली एमपीएससी कधी होऊ शकते, तर डेट्स अवेलेबल आहेत. हे बघा 26 मे आहे, जे शक्य नाही कारण त्याच वेळी यूपीएससी होती, त्यामुळे ती तर गेली. त्यानंतर काय 2 जून आहे आणि 9 जून. मला असं पर्सनली वाटतं की जर एक्झाम झालीच चुकून तर एक वेळ 9 जूनला होईल. का माहिती आहे का, कारण आयोग नॉर्मली यूपीएससीच्या मध्ये येत नाही का, म्हणजे एकतर एकदम आधी घेता नंतर एकदम नंतर. पण मॅक्झिमम चान्सेस आहेत कदाचित ह्यावेळी पण व्हायचं नाही. कारण कसं असतं, इलेक्शन आपल्यासाठी आपण जातोय मतदान करून येतो, पण इलेक्शन झाल्यावर खरी कामं सुरू होतात. कारण मत काउंटिंग झाली, सगळ्या गोष्टी झाल्या, त्यातनं सरकारचं सगळं बदलणार. त्यामुळं हा विचार करून यूपीएससीनी पण जर 20 दिवस पुढे घेतले असेल तर मला वाटते की एमपीएससी काय म्हणतो 10 दिवस यूपीएससीच्या आधी 10 दिवस घेणं अवघड आहे. तर मला असं पर्सनली वाटतं की एमपीएससी पण जून एंडला होईल, नाही तर जुलैच्या फर्स्ट वीकला होईल. यावर आपल्याला काय कळतंय, जी आपली कंबाईनची एक्झाम आहे ती तर 100% गेलीच. हां, आणि हो बघणं कळत वर्ष ना पूर्ण इटअप होणार आहे. चला त्याबद्दल पण बोलू. आता बघू. आणि बघा काय असते, आता जर कुठल्या मोठ्या अधिकाऱ्याला विचारत तर मग तो काय म्हणणार, तो म्हणणार हा एवढं होतातच. आता म्हणजे साधं पीएचडी करायचं झालं तर पीएचडी 3.5 वर्षाचं असते. जेव्हा आपण हाय लेवलला जातो तेव्हा आपल्याला कसं वाटतं, आपण असं बोलू लागतं हां ठीक आहे 2 वर्ष लागणार, 3 वर्ष लागणार. पण हे कळत नाही, म्हणजे इतकं एकदा जे आपण वरच्या स्तराला जर जातो तर आपल्याला कळत नाही की जे खालच्या स्तरावर आहेत. कसं आहे की आता आपण जेवढं हे व्हिडिओ बघतोय आपण आपले प्राईम इयर्स द्यायला लागलोय. म्हणजे ना आपण कुठं तर जाऊन बिझनेस करू शकतोय, कुठं तर फॉरेनला एज्युकेशन घेऊ शकतोय, किंवा ना कुठं तर स्टार्टअप करू शकतोय, जॉब करू शकतोय. पण आपण काय करतोय, नाही मी माझं करिअर एकदम भारी एकदम पुढे नेणार, त्यामुळे आपण बसतोय आणि अभ्यास करतोय. म्हणजे आपण मला कळते की आपले प्राईम इयर्स आहेत आयुष्यातले ते आपण ह्या एक्झामला द्यायला लागलोय. आणि नेमकं काय एक्झाम पुढे चालली आहे, त्यामुळं वाईट तर वाटतंय. पण आता काय करू शकतोय ना. चला आता वर्क ऑफ एमपीएससीकडे काही कामं किती आहेत आपण बघू ना, म्हणजे आपल्याला एक अंदाज येईल की ह्या वर्षी आपले एक्झाम्स कधी होणार आहेत. हां, हे बघा एमपीएससी 24ची प्रिलिम्स घ्यायची आहे, ती ठीक आहे, ती एका दिवसाची आहे. 23चे इंटरव्ह्यू घ्यायचे आहेत. आता 23चे इंटरव्ह्यू म्हणजे मला तर वाटतं 15 दिवस तर लागतील, बरोबर. अजून 23ची मेन्स झाली, सेकंड की आली नाही, त्यानंतर इंटरव्ह्यू होणार. हां, त्यानंतर FSI आम्हाला आयडिया नाही आहे, पण कदाचित FSIला पण इंटरव्ह्यू आहे वाटतं. फूड सेफ्टी ते झालंय. अजून इथं ॲड करायचं राहिलोय की जो एमपीएससीचा सिव्हिलचा पेपर झाला, आय गेस काय तर 26 जानेवारीला झाला, तर त्या सिव्हिलचा पेपर तो रिटर्न होता. मग तो चेक होणार आणि त्यानंतर त्याचे इंटरव्ह्यू आहेत परत. हां, त्यातनं सगळ्यात मोठं क्लर्कच्या 21,000 जणांची स्किल टेस्ट.
त्याला तर लिटरली सांगतो 1.5 महिना जाणार आहे. आणि कसं असतं की MPSCला कळतं की कॅन्डिडेट्स रिपीटमध्ये सगळ्या एक्झाम्सला असतात. त्यामुळे MPSCची जेव्हा स्किल टेस्ट क्लर्कची होणार त्यावेळी तो 1 महिना MPSCमध्ये कुठलंच परीक्षा घेणार नाही असं मला वाटतंय. त्यामुळे तो तर एक महिना. JMFC म्हणजे कुठलं आपलं की ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास म्हणजे आपली जजची एक्झाम आहे ना, तर त्याचा 2022चा सध्या आता रिसेंट आता प्रिलिमचा हे फायनल की लागली आणि कट ऑफ लागला. त्याचे 23चं प्रिलिम झाली आहे, पण त्याचा अजून मेन्सचा रिझल्ट नाही. आणि JMFC तर रिटर्न असते, म्हणजे JMFC मेन्स घ्यायचे 22ची आणि JMFC मेन्स घ्यायचे 23ची. आणि MPSCकडे कामं असतात. कंबाईन 24ची प्रिलिम्स घ्यायची आहे, ज्याला पण एक दिवस लागणार. त्यानंतर काय राहिले, PSIचं ग्राउंड राहिले 22चं 23चं. आणि जर PSIचं ग्राउंड घेणार आहे तर त्यावेळी त्यांनी मध्ये कंबाईनचं त्यांनी टाकणार नाहीत. त्यातनं छोटे मोठे एक्झाम्स म्हणजे कुठले आता काय वेळी असतात 2 जागा 5 जागा त्याचे काय वेळी एक्झाम असतात, काय वेळी इंटरव्ह्यू असतात. पण आता सांगा जर म्हणजे काय म्हणतो आपलं जे सर्वेअर ऑफ महाराष्ट्र किंवा जिओलॉजिकल डिपार्टमेंट ऑफ महाराष्ट्र त्याचे जेव्हा इंटरव्ह्यू असतात ना, ते इंटरव्ह्यू कोण घेतं तर MPSCचे पॅनल घेतो, म्हणजे अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष. आणि ते जर ते इंटरव्ह्यू घेणार नाही त्यावेळी ते बिझी असतात, म्हणजे ते डेट सेपरेट. आणि त्यातनं काय जे सरळ सेवा पोलीस भरती जो होणार आता बरोबर जूनपासून ते होईल, ते जेव्हा डिक्लेअर होतं त्यावेळी म्हणजे पोरं रिक्वेस्ट करतात की त्यावेळी ओव्हरलॅपिंग एक्झाम ठेवू नका. म्हणजे इतकं सगळं MPSCला बसवायचं. आणि हे किती, याच्याकडे कालावधी किती आहे, वेळ किती आहे, 6 महिने. कारण इलेक्शन संपल्यानंतर हे सगळं होणार आहे. यातलं ॲटलिस्ट 30% काम आधी व्हायला पाहिजे होतं, पण ते झालं नाही आहे. त्यामुळे म्हणतो की 24 भरपूर जास्त एक्झाम्सना पोस्टपोन होण्याचे चान्सेस आहेत सगळ्या. आणि म्हणजे मला तर असं कोरोनाची फिलिंग यायला लागली नाही का, की एक्झाम डेट येते, आपण अभ्यास लावतो आणि नंतर परत एक्झाम डेट पुढे जाते, मग आपण प्रिलिम्समध्येच अडकतो. तर हे अशी स्थिती आहे आणि जशी व्हायला लागली आहे. मेसेज टू न्यू कॅन्डिडेट्स, जर तुम्ही व्हिडिओ आता बघत असाल किंवा जर तुम्ही नवीन असाल तर एक काय आहे, इट टेक्स टाइम. बी प्रिपेअर्ड. आधी एक सांगतो की जर तुम्ही ह्या गोष्टीसाठी आलाय नाही का, की चला आता मी अभ्यास करणार, भरपूर 6 महिने अभ्यास करणार आणि पोस्ट काढणार किंवा वर्षभर अभ्यास करणार आणि पोस्ट काढणार. विषय कसा आहे, कदाचित तुम्ही अभ्यास खूप भारी कराल, कदाचित तुमचा 6 महिन्यात अभ्यास कंप्लीट होईल, पण एक्झामच टाइमवर होत नाहीयेत. म्हणजे मी सांगतो की जेव्हा मी MPSCत आलो तेव्हा माझ्या कसं डोक्यात होतं, तेव्हा मी बघितलं तेव्हा खरंच टाइम टेबल एकदम नीट होतं. म्हणजे लिटरली सांगतो की काय म्हणतो पुढची राज्यसेवा व्हायच्या अगोदर मागच्या ह्याचा फायनल रिझल्ट लागायचाच UPSC सारखं बरोबर 1 आठवडा आधी लागायचा. म्हणजे इतकं भारी MPSC होतं. आणि मी बघितलेलं, म्हणलं चला म्हणलं शिस्त आहे, इम्पॉर्टंट हे आहे. म्हणजे मला काय म्हणतो माझा अभ्यास नसला तरी चालेल, पण एक्झाम वेळेवर होऊ दे. पण आता लिटरली बघतोय की सगळ्या एक्झाम पोस्टपोन होतात, सगळ्या एक्झाम होतात पोस्टपोन. आणि त्यामुळे एवढं कळतं की इट टेक्स टाइम. पहिलं काय, इट्स अ मॅरेथॉन नॉट अ रेस. फास्टमध्ये गोष्टी करून चालणारच नाही आहेत. त्यामुळे जो तुम्ही अभ्यास करताय, मला असं पर्सनली वाटते हळूहळू करा, कारण तसं पण आता वेळ भरपूर आहे. आणि कसं जर आपण फास्टमध्ये केलं, पटकन अभ्यास संपला तरी आपला कंटाळा येतो. आणि आता मी पण प्रत्येक जण बघते की आता पहिल्यासारखा अभ्यास होत नाही, पहिल्यासारखा अभ्यास होणार पण नाही, बिकॉज दिस इज नॉट द फर्स्ट टाइम. हे तुमच्या आयुष्यातलं काय म्हणते MPSCचं पहिलं वर्ष आहे का, नाही आहे, तर पहिल्यासारखा अभ्यास कसा होणार. स्वतःला शिस्त लावायला लागणार. आणि अभ्यास जर करायचा आहे, इफ यू स्टील वॉन्ट टू रन इन दिस रेस, तर अभ्यास करायलाच लागणार. आणि इट विल ईट अप युअर एज, 100% ईट अप युअर एज. मी काय म्हणतोय की 2024ला आता जेव्हा आपण एंटर केलंय जानेवारीला, तेव्हा आपल्या सगळ्यांचं डोक्यात होतं चला आता फास्टमध्ये एकदम फ्री द्यायची, त्यानंतर मेन्स द्यायची. आणि मेन्स दिल्यानंतर मेन्सचे आन्सर की येईलच, मग आपल्याला कळतं. आणि चला एकदाचं पास होतंय आणि चला ठीक आहे की राज्यसेवा घ्या. तेव्हा तरी माहित नव्हतं स्टार्टला की डिसेंबरला आहे. काय वाटलेलं 2019 सारखं जूनला होईल. मी पण विचार केलेला चला फ्री द्यायची फेब्रुवारीत, जून जुलैमध्ये मेन्स द्यायची, एकदा मस्तपैकी चांगले मार्क्स पाडायचे, त्यानंतर कंबाईन तर आहेच आणि अंदाज येतो. आणि आपलं होतं की चला म्हणजे ठीक आहे, आधीच एज वाढत चाललंय, पण आता काही नाही की काय म्हणतो की आपण एक्झामला अजून 6 महिने देऊ आणि आपलं एकदम नीट होईल. पण आता काय कळतंय, नो इट विल ईट अप युअर एज. म्हणजे मला तर वाटतं की प्रिलिम्स पण कदाचित जुलैला होईल, मग मेन्स कधी होणार, इंटरव्ह्यू कधी होणार. म्हणजे असं वाटतं की अधिकारी बनून हातात 4 ज्यूस तोपर्यंत कदाचित 30 वय पण लागल. पण काय आहे की आता आपल्याला असं वाटतं की आपल्या कसं आहे माहिती का, प्रत्येकाला 21व्या वर्षी अधिकारी व्हायचं आहे. आणि ते चुकीचं नाही आहे, पण ते प्रॅक्टिकल नाही आहे नाही का. खूप गोष्टी असतात, खूप गोष्टी मॅटर करतात त्यासाठी. आत्ता हातात काय आहे ते इम्पॉर्टंट आहे. आणि मला हे का सांगायचं माहिती आहे का, की जर तुम्ही 2019ची जी बॅच आहे ना PSIची, त्यांना बघा, त्यांना तर खूप जास्त त्यांचं लेट जॉईनिंग ते आलंय. काय फक्त त्यांना आज जाऊन विचारायचं की तुम्ही जे 2019ला तुम्ही जो स्ट्रगल केला, जो तुम्ही थांबलेला, जेव्हा लोक काय म्हणतो अभ्यास सोडला, तुम्ही अभ्यास सुरू केला, ग्राउंड पळाला, तर वॉज इट वर्थ इट. जेव्हा त्यांनी प्रिपरेशन फेजमध्ये होते तेव्हा त्यांना विचारा, त्यांनी म्हणणार यार लई कंटाळ येतोय, असं वाटतंय आपण आयुष्यात मागं पडायला लागलोय, असं वाटतंय
सगळी पुढे चालले आहेत, कुठनं इथं आलो. म्हणजे पास झालेत त्यांना विचारा, त्यांनी म्हणणार की हो, त्यांनी म्हणणार मला माहिती आहे की माझ्या आयुष्यातलं 2 वर्ष गेले किंवा 2.5 वर्ष गेले, पण वॉज इट वर्थ इट? तर येस, त्यांनी म्हणणार की इट वॉज वर्थ इट. कसं असते, जेव्हा आपण आयुष्यात एकदम जास्त पुढे जातो की त्यावेळी आपल्याला वाटतं अरे यार एवढं काय, म्हणजे आता समजा आता मी ग्रॅज्युएशन होतो तेव्हा विचार केला अरे 11वी 12वी काही एवढी अवघड नव्हती नाही का, म्हणजे आपण तसं काहीच अभ्यास नाही केला असं कळतंय. मग तसंच आता जे MPSC आलं म्हणलं यार लॉला तर म्हणलं काय, म्हणजे मी तर काय 5 क्लासमध्ये खेळत होतो, म्हणलं फर्स्ट क्लास पडला असतं, इतकं अवघड नव्हतं, पण पुस्तकं कोण उघडणार. तसंच जर वय 40 होतंय तर मग मागं बघून काय वाटणार की अरे यार म्हणजे ठीक आहे, मान्य आहे की एज वाढत होतं आणि हे, पण इतकं पण गोष्टी नव्हत्या नाही का, मॅनेज होऊ शकत होत्या असं वाटतं हां नॉर्मली. त्यामुळं जर तुम्ही प्रिपेअर्ड असला तर ते आणि विल इट इट अप युअर एज 100%. आणि मला ह्या गोष्टी म्हणजे असं बघून ना आता काय वाटतं सांगतो, काय मी काय मुलगा आहे, मला काय एवढा असं इतका नाही फरक पडत काय, टू बी ऑनेस्ट काय असा एवढा फरक पडतोय. हा एज वाढलं ठीक आहे, 30 झालो तरी टू बी ऑनेस्ट काय फरक नाही पडत, 33 झालो तरी फरक नाही पडत. लाईफ इतकी अशी वर खाली होत नाही काय मुलगा असल्यावर. पण जर मुलगी आहे ना तर यार म्हणलो घाण का माहितीये का, कारण मुलींनी एक एज दिलेला असते, घरच्यांनी एक शब्द दिलेला असतो, सांगितलेलं असते की आता जी पुढची एक्झाम काढते मला तेवढा ॲटलिस्ट टाइम द्या. आणि त्यात घरच्यांची पण चुकी नाही की आता ऑफकोर्स मुलगीचा एज वाढायला लागल्यावर विचार येतो की अरे नाही का मागं नको पडायला, लग्न लावून देतात. आणि मला असं वाटतं की 2024 जेव्हा खूप मुलींनी दिला असता मला फक्त हा चान्स द्या, आणि आता कळते हा पण परत चान्स पुढे येतो, म्हणजे किती अवघड जात असेल घरच्यांना फेस करणं, समाजाला फेस करणं. सो हे आहेत असे प्रॉब्लेम्स, पण आता येतातच हे प्रॉब्लेम्स, काय करू शकतोय आता. नाव वॉट, तर ओव्हरलॅपिंग रिझल्ट्स विल हॅपन. मी तुम्हाला सांगतो जेव्हा ना हे MPSCचं डेट डिक्लेअर झालेल्या मला वाटलं वाईट, नंतर म्हटलं ठीक आहे उलट बरं आहे, काय होईल सगळंच्या सगळे ना म्हणजे क्रीम निघून जाईल एकदाचं. काय होईल की मी काय विचार केला की जो आपल्या क्लर्कची स्किल टेस्ट होईल, सगळ्यांना जॉईनिंग मिळेल, त्यांचा अभ्यास कमी होईल. हां म्हणलं 2021, 22, 23चं आपलं PSIचं जॉईनिंग येईल, त्यांनी पण बिझी होऊन जातील. राज्यसेवेचं 22, 23 पण ट्रेनिंग येईल, त्यांनी बिझी होऊन जातील. म्हणजे ना इम्पॉर्टंट काय आहे की म्हणजे लोक पुढे जाणं इम्पॉर्टंट आहे, म्हणजे मागच्या यांना एक जागा मिळते. पण आणि मी विचार असं केलं, पण आता काय कळतंय नाही, आता परत तेच होणार. आता जे तुम्ही बघताय एकच मुलग्याचं नाव सरळ सेवेमध्ये पण, राज्यसेवेमध्ये पण, कंबाईनमध्ये पण तेच होणार आहे आणि तेच आज कंटिन्यू राहील. आणि हे वाईट गोष्ट आहे. यामुळे काय होतं माहिती आहे का, कट ऑफ वाढत जातो, कॉम्पिटिशन वाढतच जाते नुसती पुढं. ठीक आहे वेटिंग लिस्ट लागते आय नो, बट वेटिंग लिस्टला 1 वर्ष लागतं आणि 1 वर्षात खूप गोष्टी बदलतात. म्हणजे काय वेळ असं होतं की जरी पोस्ट मिळाली त्यातलं ते स्वारस्व राहत नाही का. तर मग ओव्हरलॅपिंग रिझल्ट होणार आहेत का, तर येस 100%. टेस्ट ऑफ पेशन्स भरपूर जास्त, की जर आता तुम्ही व्हिडिओ बघताय, जर तुम्ही अभ्यास करणार आहे तर 100% आपल्याला आता पेशन्स ठेवायला लागणार. हा MPSCमध्ये येऊन पेशन्स तर आपण सगळी शिकलेल्याच आहे 100%. हां अजून काय की इट्स अ रेस, इट्स अ मॅरेथॉन नॉट अ रेस, जसं म्हणलं की त्यामुळे आपल्याला आता घाई करून चालणार नाही आहे. आता मी पण जेव्हा बघितलं म्हणलं चला आता म्हणलं काय, आणि आता मला प्रश्न पडायला लागला आहे की आता ऑब्जेक्टिव्हची नुसती तयारी करायची का रिटर्नचा पण अभ्यास सुरू करायचा, कारण ॲट द एंड ऑफ द डे काय म्हणतो माझं गोल राज्यसेवा आहे. हां तर आता ते पण आता प्रश्न होता, म्हणलेलं एकदाच प्रिलिम देऊ हे आता कळते की राज्यसेवा कधी होत्या काय माहिती. आणि असं नको व्हायला की जर 24ची हुकली तर 25ला पण मागं पडायचो, म्हणजे आता सगळंच अवघड होऊन जाणार आहे. हां आता काय एम फॉर परफेक्शन, म्हणजे लिटरली सांगतो मी आजच विचार केला की आता जर एवढा वेळ जाणारच आहे तर मग जरासं म्हणलं तर मॅथ्स तर आता स्वतः घ्यायला लागलोय, तर म्हणलं जरासं इंग्लिश आणि मराठी ग्रामर पण जरासं सुरू करू, म्हणजे असं नको व्हायला की कंबाईनची नुसती प्रीच निघली आणि मेन्स नाही निघली नाही का. त्यामुळं एम फॉर परफेक्शन, ऑफकोर्स एम फॉर परफेक्शन. हां पेपर 1ला पोरांना म्हणजे लिटरली 100पैकी 89, 90 पडायला लागलेत, म्हणजे मला पण पडू शकतात, ऑफकोर्स पडू शकतात, एवढं काय त्यात अभ्यास करायला पाहिजे फक्त त्यासाठी. अजून काय इट्स द लास्ट मॅन स्टँडिंग. हां आता हे म्हणतो ना आपण की आत्ता असा एकदम हार्ड फेज आहे की सगळीजण पळून जाणार किंवा खूप जण अभ्यास सोडून देणार, किंवा मी म्हणेन सोडून गेलेली चांगलं, पण इथं राहून अभ्यास न करणं सगळ्यात वाईट नाही का. की टेक डिसिजन, जर तुम्ही थांबणार आहे तर अभ्यास करा, भरपूर करा, कारण ॲट द एंड आपण काही परफेक्ट होत नाही का, म्हणजे अभ्यास किती केला तरी कमी पडतो. आणि इट्स द लास्ट मॅन स्टँडिंग, जो शेवटपर्यंत तिथं थांबतो खंबीरपणे, आणि ऑफकोर्स त्यासाठी सॅक्रिफायसेस करायला लागणार, तर तो दॅट वुड बी द विनर. तर मग असं आहे. त्यामुळे मला तर असं वाटतं की एक्झाम सगळ्या पुढे जाणार आहेत, तर बघू काय होतंय. ठीक आहे चलो आता बघू. ऑल द बेस्ट.